सातारा जिल्ह्यात चर्चेत असलेले दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सागर अमृतपोळ यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर मंजूर करण्यात आला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून दहिवडी नगरपंचायतीचे सर्वपक्षीय नगरसेवक व नगराध्यक्षांमध्ये अनेक कारणांवरून जुंपलेली पाहायला मिळाली। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेनेचे नगरसेवक अनेक दिवसांपासून नगराध्यक्षांवर नाराज होते। 17 पैकी 14 नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता। त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 29 रोजी मान खटावच्या उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव केला। 14 पैकी 14 सदस्यांनी हात उंचावून त्या ठरावावर स्वाक्षरी केली। या ठरावात 17 पैकी 14 नगरसेवक व 2 स्वीकृत नगरसेवक असे एकूण 16 सदस्य उपस्थित होते। ठराव झाल्यानंतर पीठासीन अधिकारी सभेचे इतिवृत्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहेत। हे इतिवृत्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर नगराध्यक्ष पदाबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत। नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव मंजूर होताच 14 नगरसेवकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोष व्यक्त केला। यावेळी मान पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, महेंद्र जाधव, सूरज गुंडगे इत्यादी उपस्थित होते। आणि कायम त्यांचा दांडगावपणा चालत होता। म्हणजे एक ठराव झाला का एक ठराव लिहायचा, अशा बऱ्याच गोष्टी, ह्याला एक सांगायचं त्याला एक सांगायचं। त्यामुळं आमच्या आता महिला दिनाचा कार्यक्रम एवढा चांगला सुंदर नियोजन करून 2 वेळा मीटिंग घेऊन सुद्धा झाला नाही। त्यामुळं आम्ही त्याच्या विरोधात जाऊन 14 जणांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आणि तो आज मंजूर झाला। ह्याच्यात आम्हाला सर्वांना आनंद आहे। आणि 4.5 कोट आमच्या काही नगरसेवकांमुळेच आले, त्यांनी खर्च केला त्याच्यामुळेच ते पैसे आले, पण श्रेय घ्यायला गडी काय कमी पडला नाही। आणि सारखा कट कुठनं आणायचा हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडायला लागला। एकतर काम होईना आणि कट कुठनं द्यायचा, त्याच्यामुळं त्याची फळं त्यांना मिळाली। आणि आता मला वाटतं सगळं गाव आनंदात उत्सवात आता पेढ सुद्धा वाटेल असं मला वाटतं। मला काय होणार माहित नाही आता गावात गेल्यानंतर, पण जे किती काय झालंय ते गावासाठी, विकासासाठी, गावाच्या विकासासाठी चांगलं झालेलं, अतिशय चांगलं झालेलं आहे। आणि हा सर्व नगरसेवकांनी 14 नगरसेवकांनी मिळून सर्व पक्षीय मिळून हा निर्णय घेतला आणि या निर्णयाला यश आलं गावस्वरूपी। त्यात मला तर खूप खूप आनंद वाटतोय। या पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया समाप्त झाली। नगराध्यक्ष पदाचं त्यांचं पद गेलं आणि अख्खं गाव आणि अख्खी बॉडी जलसात आहे। आता आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।